सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गडेगाव गट ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिन साजरा। सावनेर तालुक्यातील गट ग्रामपंचायत गडेगाव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम गावच्या सरपंच माननीय वंदनाताई घोटे यांनी महात्मा गांधी व थोर पुरुषांना मानवंदना देऊन पूजा अर्चना केली। त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गावातील प्राथमिक शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत गायले। तसंच ग्रामपंचायत यांच्या वतीने अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग आदी शालेय साहित्यांचे वाटप सरपंच वंदनाताई घोटे यांच्या हस्ते करण्यात आले। हा उपक्रम दरवर्षी ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचं मत सरपंच वंदनाताई घोटे यांनी सांगितले। यावेळी ग्रामपंचायतचे सचिव तुषार गावंडे यांनी गावात झालेल्या कामांची माहिती व होणाऱ्या कामाची माहिती नागरिकांसमोर वाचून दाखवली। यावेळी तुषार गावंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की गडेगाव या गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत जेवढी कटिबद्ध आहे तेवढेच गावातील नागरिक सुद्धा आहेत। असं सहकार्य गावातील नागरिकांनी करत राहावे। यावेळी सरपंच वंदनाताई घोटे यांनी सांगितले की गावच्या विकासासाठी आम्ही कुठे कमी पडणार नाही। प्रत्येक विकास कामांमध्ये गावकऱ्यांची साथ हवी। जर गावातील नागरिक आमच्या पाठीशी उभे राहिले तर गडेगावचे नाव उंच शिखरावर नेण्याचे काम मी करेल। यावेळी गावातील ज्या महिलांनी घर टॅक्स व नळ टॅक्स वेळेच्या आधी भरले अशा महिलांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये भारती तागडे, उषा गायकवाड, सुषमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका उज्ज्वला मेश्राम, नरेंद्र हिवसे, अरुणा सोरमारे, विलास पिंगट, किरण घोटे, पल्लवी बागडे, उपसरपंच रुपेश दियेवार, लीना गणभोज, रेखा नरराळे, लक्ष्मी मानकर, मोरबती राऊत, कोमल उईके, संदीप शेंदे, सतीश घोटे, तानाजी नागपुरे, दिवाकर माणकर, शेवकराम राऊत, घनश्याम तागडे, सिद्धार्थ गोंडुळे, रवी वरठी, प्रमोद अटाळकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका। एक साथ झंडा सलामी देंगे, झंडा सलामी दे। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर।